दिव्यांच्या अवसेला आपण दिव्यांचा नैवेद्य दाखवतो. आज मी तुम्हाला इथे 2 प्रकारचे दिवे दाखवते. एक आहेत ते कणकेपासून केलेले आहेत आणि दुसरे आहेत ते बाजरीच्या पिठापासून केलेले आहेत. हे दिवे तूप घालून खायचे असतात, त्यामुळे थोडे असे खोलगट करायचे असतात. बाजरी आणि गुळाचं कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं, त्यामुळे बाजरीचे दिवेसुद्धा खूप सुंदर लागतात. तसेच हे दिवे हेल्दी आहेत. तर असे हे 2 प्रकारचे दिवे कसे करायचे ते आता बघूया. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आता पहिल्यांदा आपण बाजरीच्या पिठाचे दिवे बघूया. त्याच्याकरता 2 वाट्या बाजरीचं पीठ घेते. ह्याच्यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घालूया, कणिक घालूया. कणिक घातले त्याच्यामुळे थोडा चिकटपणा येईल ह्याला. 2 चिमूट मीठ घालूया. 1 चमचा तूप घेतलेलं आहे. हे घट्ट तूप आहे, तुम्ही पातळ तूप घेतलं तर 2 चमचे घ्या. हे तूप आहे, हे या सगळ्या पिठाला लावून घेऊया. असं अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे. अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त गुळ आहे. गुळ हा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाव वाटी गरम पाणी मिक्स केलंय, त्याच्यामुळे आपला गुळ लवकर विरघळेल. हा गुळ चांगला विरघळून घ्यायचा. गुळ आपला चांगला विरघळला आहे. 1 चिमूट सोडा घालतेय. सोडा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. आता हे गुळाचं पाणी मिक्स करून पीठ मळून घेऊया. एकदम घालू नका, थोडं थोडं घाला. आपल्याला याचा घट्ट डो करायचा आहे. हे बघा, आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. असं हे व्यवस्थित घट्ट झालं पाहिजे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, एवढं पाहिजे. आपल्याला ह्याचे दिवे करायचे. आपण गुळ पाणी मिक्स केलेलं त्यातलं हे एवढं उरलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर सुंठीची पावडर जर तुम्ही अर्धा चमचा याच्यात घातली तरी चालेल, किंवा आल्याचा किस अर्धा चमचा घातला तरी चालेल. आता हे 15 मिनिटं असंच राहू दे. 15 मिनिटांनी आपण दिवे करायला घेऊया. झाकून ठेवते. आता आपण कणकेचे दिवे बघूया. त्याच्याकरता 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते. 2 चमचे बारीक रवा घेते. थोडंसं मीठ घेते. 1 सपाट वाटी गुळ घेतलेला आहे. अर्धी वाटी गरम पाणी घेतलेलं आहे. आता हा गुळ चांगला विरघळू दे. अगदी 1 चिमूट सोडा घेतलेला आहे. सोडा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. सोडा घातल्यामुळे थोडेसे हलके होतात हे दिवे. 2 चमचे तेल घालते. तेल चांगलं लावून घेऊ ह्याला. आता हे गुळाचं पाणी ह्याच्यात मिक्स करूया. आपल्याला हे पीठ आता कालवून घ्यायचं आहे. एकदम घालायचं नाही, हे गुळाचं पाणी लागेल तसंच घालायचं. आपल्याला याचा घट्ट गोळा करायचा आहे. पाववाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, ऑप्शनल आहे. ओल्या खोबऱ्यामुळे त्याला छान चव येते. 1 चमचा तेल घेतलं अजून. आता बघा, हा थोडासा असा ओलसर झालेला आहे. ह्याच्यात आपण रवा घातलाय, त्यामुळे तो थोड्या वेळाने जरा फुगेल आणि मग व्यवस्थित होईल ते. 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते ह्याच्यात मिक्स करून व्यवस्थित हा गोळा करून घेते. अगदी थोडंसं तेल हाताला घेतलेलं आहे, ते ह्या गोळ्याला लावते. हे गुळाचं पाणी आपल्याला सगळं लागलेलं नाहीये, जेवढं लागेल तेवढंच वापरा. आपल्याला घट्ट असा हा गोळा करायचा आहे. आता 15 मिनिटं हे असंच झाकून राहू दे, मग आपण दिवे करूया. 15 मिनिटं झालेली आहेत. आता पहिल्यांदा बाजरीचे दिवे करूया. आता आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. बघा, चांगलं घट्ट झालेलं आहे. आपल्याला दिवे करताना दिव्यानं क्रॅक जाता कामा नये इतकं चांगलं मळून घ्यायचं आहे. आता एकसारखे असे गोळे करून घेऊ त्याचे. सगळे दिवे एकसारखे झाले पाहिजे, त्याच्याकरता आधी हे दिवे करून घेऊ, नंतर उरलेल्या गोळ्याचे दिवे करूया. तोपर्यंत हे झाकून बाजूला राहू दे. हाताला थोडंसं तेल लावते. अंगठ्याने असं याला इथे मध्ये प्रेस करायचं. आपल्याला तूप ह्याच्यात घालून खायचं असतो, त्यामुळे मध्ये असं खोलगट पाहिजे आणि त्याला असं दिव्याचा शेप द्यायचा. खाली सुद्धा असं व्यवस्थित त्याला एक बेस करायचा. आपला दिवा तयार झालेला आहे. दुसरा दिवा करून घेते. पीठ घट्ट झालं असेल तर थोडा पाण्याचा हात लावून घेतला तरी चालेल. आता असे सगळे दिवे मी करून घेते. आता हे पीठ जरा फुगलंय थोडंसं, तर असं झालं तर थोडासा पाण्याचा हात लावून घेतला तरी चालेल. हे आपले दिवे तयार झालेले आहेत. तर हे आपल्याला वाफवून घ्यायचे, शिजवून घ्यायचे. मी हे मोदकाच्या पात्रामध्ये किंवा आपलं स्टीमर असतो ह्याच्यामध्ये वाफवून घेते. मी आधी पाणी उकळायला ठेवलं होतं. आता हे 10-12 मिनिटाकरता वाफवून घेऊया.
15 मिनिटं झालेली होती. गॅस बंद केलेला होता. त्याच्यानंतर 5 मिनिटं मी असंच राहून दिलेलं होतं. आता काढूया. हे असे आपले बाजरीच्या पिठाचे दिवे तयार झालेले आहेत. या दिव्यामध्ये मी तूप घातलेलं आहे. तर असं तूप घालून हे दिवे खायचे. आता कणकेचे दिवे करूया. 15 मिनिटं झालेली आहे. तर हे चांगलं मळून घेऊ आधी. चांगलं मळून घेतलेलं आहे. आता याचे लहान लहान गोळे करू. एकसारखे करायचे म्हणजे सगळ्या दिव्यांचा आकार एकसारखा होतो. आपण पुऱ्या करतो तेवढ्याच आकाराचे असे हे गोळे करून घ्यायचे. चांगलं मळून घ्यायचं. हाताला अगदी थोडंसं तेल लावायचं. ह्याला दिव्यांचा शेप द्यायचा. तुम्हाला हवा तो तुम्ही दिव्यांचा शेप देऊ शकता. असं मध्ये खोल करायचं. ह्याच्यात आपल्याला तूप घालून खायचं असतं कारण हा असा अख्खाच्या अख्खा खायचा असतो. हा आपला दिवा तयार झालेला आहे. तर तुम्हाला दुसरा पण एक शेप दाखवते मी. असं आपण पारी करतो ना मोदकाला, तशी पारी करून घ्यायची. हे बेस करायचा खाली आणि त्याला एवढा तुम्ही असा शेपचा सुद्धा दिवा करू शकता. तुम्हाला आवडेल त्या शेपचे दिवे करा. आता हे दिवे वाफून घेऊया. हे स्टीमर मध्ये वाफून घ्यायचे किंवा आपल्याकडे मोदक पात्र असतं त्याच्यामध्ये वाफून घ्यायचे. पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता हे 12 ते 15 मिनिटं वाफून घेऊया. 15 मिनिटांनी मी गॅस बंद केलेला होता. त्याच्यानंतर 5 मिनिटं हे असंच राहून दिलेलं होतं. आता काढूया. हे असे आपले कणकेचे दिवे तयार झालेले आहेत. गुळ खोबऱ्याच्या कॉम्बिनेशनमुळे हे दिवे खूपच चांगले लागतात. हे बघा याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. तर असे हे दिवे तूप घालून खायचे असतात. मी जे तुम्हाला मेजरमेंट दिलं आहे त्याच्यामध्ये 15-16 दिवे होतात.